तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही आणि श्रद्धा चालू फिरू का अलिबागला 4 दिवस आणि काय जाणार काय विषय तो सर्व तुमच्या गाडीत सांगूच. आणि आम्हाला पहिले लग्न झाल्यापासूनच्या व्हिडिओ भरपूर कमेंट व्ह्यू भरपूर मिळाले, भरपूर तुम्ही प्रेम दिलास, आशीर्वाद दिलास. तसंच प्रेम आणि आशीर्वाद शेवटपर्यंत राहू दे. आणि आता आम्ही चलतो अलिबाग. चला कोण कोण येतात? येणार आहे आता नाही, आता आम्ही दोघेच. सांभाळून जावा आणि सांभाळून हो. पाऊस पाणी बघा धबधब्यावरती जाऊ नका, काही जाऊ नको कोणत्या धबधब्यावर आणि कशावर. अजून पाऊस नाही पडलो काय पाणी पाणी झालं सगळीकडे मुंबईला ते पाणी सकल. आई म्हणता की धबधब्यावर जाऊ नका, अजून एवढं पाऊस पण पडलो नाही. आणि धबधब्यावर जायचं अलिबागला आम्ही जाणार होतो. भरपूर पडलाय. आई म्हणता नलिन कोळीकडे जाऊ म्हणता जातो इथे कारण पप्पा आणि माई लय फॅन नलिनी बाईचे कायम माई व्हिडिओ लावून असतात टाकायचा ना कोळीन बाई भरपूर काही ना काही लावून असतात. तर आम्ही आता जाणार आहोत मस्त पैकी. भाई भात घडवले ना तिथे नल्ली कोळी. चापात जावा चापात जेवा. टाइमपास काय आता हिला घेतो कडे तर मंडळी चला आम्ही निघालो आणि मुंबई गोवा हायवेने आम्ही चाललो. आणि आज म्हणजे आता आम्ही निघालो, संध्याकाळी पोहोचू अलिबागला. त्याच्यानंतर उद्या परवा 2 दिवस आणि मग नंतर आम्ही येणार परत गावात. कारण सोमवारी वटपौर्णिमा, पहिली वटपौर्णिमा म्हणून आम्ही जास्त काय फिरणार नाही. आम्ही जाणार होतो मुंबई का म्हणजे अलिबाग बिलाग करून मुंबईत जाणार होतो, पण पाऊस पण सुरू झालो त्याच्यामुळे आम्ही जवळपासच अलिबागलाच चाललो. मोठ्या ट्रिपला आम्ही जाणारच आहोत ह्याच्यानंतर, म्हणजे पाऊस दिवाळी किंवा दिवाळीच्या नंतर. दिवाळी जमल्यास आम्ही मुंबईत जाणार आहोत, कारण आताच जाणार होतो पण वटपौर्णिमा इल्यामुळे आम्ही लवकर येणार. कारण मुंबई का सर्वजण भाईकडे 2-4 दिवस, आजोबा, आत्ते, आमचं चुलत भावा अभि, त्याच्यानंतर विक्रम, सर्वांनी आमका म्हणजे भरपूर जणांनी आमका घरी बोलवलेलं. त्याच्यामुळे आमका भरपूर दिवस लागणार आहेत मुंबई का. त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स जाणार आहोत आणि तो पण पाऊस झाल्यानंतर. आताच आम्ही बातमी बघितलं काय श्रद्धा, भरपूर पाऊस लागतो, पाऊस भरपूर आहे भरपूर. आताच आम्ही बातमी नाश्ता करताना TV9 लावली होती, तेव्हा बातम्यांतून समजला की भरपूर पाऊस बिऊस पाणी बिणी तुंबला मुंबई का. त्याच्यामुळे आम्ही आणि वटपौर्णिमा असल्यामुळे आम्ही तर सर्व रद्द केलं, त्यामुळे लवकर येणार. हा त्याच्यामुळे आम्ही लवकर येणार. तर श्रद्धा हळूहळू बोलूक शिकला पण जास्त हे येत नाही ना, नाही आपलं मालवणी जास्त येत नाही. ते का जास्त दोडा मार्गला असल्यामुळे, आणि दोडा मार्ग नुसता दोडा मार्ग नाही, गोव्याच्या हद्दीवर असल्यामुळे त्यांना सर्व त्यांचा व्यवहार गोव्यातच आणि गोव्याचीच भाषा ते जास्त बोलतात होय ना. आणि मिक्स होते. हा आणि टोन पण श्रद्धाची गोव्याचीच. मग केव्हा तरी व्लॉग मध्ये गोव्याची भाषा श्रद्धा का बोलूक सांगेनच. हा श्रद्धा बोलशील ना? हो हो ओके. श्रद्धा माझं हायस्कूल आहे बघ, अनंत कृष्ण केळकर हायस्कूल वाडा, देवगड एज्युकेशन 10वी पर्यंत. हा 10वी म्हणजे मी 8वी ते 10वी इकडे केलंय आणि 1ली ते 7वी ह्याच्यात वीरवाडी शाळेत. ती पण दाखवीन आपण साड्यावर गेलो. मग आपली बाग ती बाग पण जेव्हा दाखवीन तेव्हा तुका दाखवेन. आणि हे हायस्कूल आणि कॉलेज देवगड कॉलेज FY पर्यंत, कारण FY नंतर मी लगेच भरती झाले पोलीस मध्ये. तर मंडळी चला जाऊया फिरू. मंडळी चला आता आम्ही गेलो मुंबई गोवा हायवे. आता वाजले 9:30. मस्त झालं, विक्रमने बोलले म्हणून मस्त झाला, कारण आम्ही लय फास्ट गेलो. नांदगाव बिनगाव त्या मार्गे येईपर्यंत लय वेळ गेलो असतो एकदम. आता राजापुरात बाहेर पडू आम्ही. राजापूर येत आता थोड्या मिनिटातच. देवभूमी प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट.
मंडळी आता वाजले 10:30 आणि आम्ही रस्त्यावर दिसलो हायवेवर देवभूमी रेस्टॉरंट म्हणजे नाश्त्यासाठी. तर आम्ही थांबलो आता आणि हा म्हणजे आम्ही अपोजिट रोडने येईल ह्या साईडला येलो कारण ह्या हॉटेल बघलं आहे मी राईट साईडला, त्याच्यामुळे मी राईट साईडला हे होतो पाठव, त्याच्यामुळे आतमध्ये घातलं आहे. आणि आपल्या आता कोकणात जाणाऱ्या रोडला हा या आणि आम्ही त्या साईडने जायत होतो. हॉटेल बघलो चांगला वाटला म्हणून थांबलो आणि भूक पण लागली. तर चला श्रद्धाच काय खाणार? म्हणजे काय स्पेशल असेल स्पेशल असेल ते वा. चला तर मंडळी चला आमचा नाश्ता येईल आंबोळी आणि चटणी आणि सांबार. कर का कशी लागता टेस्ट बघ आणि मग माका सांग कशी आहे. छान आहे ना. मग माका कधी देणार करून आंबोळी? फिरून आल्यानंतर. ओके मस्तच. तर मी नाश्ता करते चला. तर मंडळी चला मी फक्त टेस्ट करून जरा कसे आहे ते. उसळ नाही आंबोळी आणि सांबार आहे ना. मस्त टेस्टी आहे ना. कधी इलाज गावात येताना जाताना ते हॉटेलला सांबार मस्त देवभूमी प्रसन्न वाटतं. तर म्हणजे नाश्ता झालो आणि आम्ही वाचलो होतो खरवस 2 वाटी आम्ही खरवस मागवलो. ते बोलले वाटीत खरवस येतात 30 रुपये वाटी. आम्ही आता एक वाटी घेतलो टेस्टसाठी. श्रद्धा बघ टेस्ट. मस्त वा. चला मी पण खातोय. तर मंडळी रत्नागिरी जाऊन अर्धा तास तरी झालो असणार होय ना श्रद्धा? हो अर्धा पाऊण तास तरी झालो आणि मस्तच पाऊस येलो बघू शकता. भारीच वाटतं एकदम मस्त थंडगार. एसी तर हा आणि अजून एसी थंडगार झाली आहे. भारीच वाटतं एकदम. कोकणातील पाऊस. श्रद्धा भिजतो जातो ना. थांबव गाडी. थांबवा. चल थांबव तिथं. तर मंडळी माझ्या पहिल्या व्लॉगपासून ते दुसऱ्या व्लॉगला पहिल्या व्लॉगला आणि आज मी दुसरा व्लॉग टाकलाय लग्नानंतर. आणि पहिलं व्लॉग टाकल्यानंतर भरपूर म्हणजे भरपूर माका शुभेच्छा येल्यात, त्याच्यानंतर कमेंट येल्यात. सर्वांका धन्यवाद. असंच प्रेम सपोर्ट ठेवा कोणचं कोण मी. आणि एवढं तुम्ही माका प्रेम आशीर्वाद देतास एवढे कमेंट करतास खरोखर बघून खूप मस्त वाटतं. आणि तुम्ही एवढे कमेंट केलं असणार म्हणजे भरपूर म्हणजे आतापर्यंत काल काहीतरी दुसऱ्या दिवशी 400-450 होते. आता भरपूर गेले असते पहिल्या व्लॉगला माझ्या 500च्या पुढे गेले असते कमेंट. आणि मी सर्व कमेंट वाचलंय लाईक केलंय. सर्व कमेंटला लाईक करतोय मी. आतापर्यंत केलं असणार 400-450 कमेंटला. पण रोजच्यासारखं रिप्लाय देऊ गावला नाही कारण लग्नाची सर्व गडबड आहे त्याच्यामुळे. आणि भरपूर कमेंट फास्ट येत गेले त्यामुळे आता तर कमेंट देणे म्हणजे रिप्लाय देणे शक्य नाही. दरवेळी मी थँक्यू म्हणून देते तसं. आणि त्याच्यात क्वेश्चन भरपूर आहेत म्हणजे श्रद्धा काय करता, त्याच्यानंतर लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज, बहीण का नाही आली, त्यानंतर ते माझं एज्युकेशन किती झालंय, एज्युकेशन किती, जॉब करते की नाही, ते सगळं असं सर्व म्हणजे भरपूर कमेंट आहेत. तर सर्व कमेंटला मी रिप्लाय देतच होतोय म्हणजे याच्या अगोदर. पण हे आता रिप्लाय देऊ शकत नाही भरपूर कमेंट झाले. आणि सर्व मी अजून पण तुमचं काही विचारायचं असेल तर आता पण विचारू शकता ह्या व्लॉगला पण. कारण मी आणि स्वतः ठरवलं कारण माझं पण जीव लागत नाही की तुम्ही एवढे कमेंट केलास आणि मी गप्पोय. माकाच बरोबर वाटत नाही की माका सर्वांना रिप्लाय देऊचो पण मी तो लिहून रिप्लाय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही स्पेशल व्लॉग बनवणार आहे माझ्या सबस्क्रायबर्ससाठी. जे काय त्यांचे प्रश्न असेल त्यांनी कमेंट करा देणार त्यांना मी असंच ठेवणार नाही कारण माकाच तर झोप येत नाही. असं मी कधी व्हिडिओ बनवते त्यांना सर्वांना रिप्लाय देते असं झालं. कारण मी ह्या चॅनल काय पैशासाठी चालू नाही केलंय. तर अशी चॅनल म्हणजे भाई मला बोललो चॅनल कर पण त्याच्या अगोदर पण मी माझं साधो रिअलमी एक्स मोबाईल होतो. पण मी आणि हर्षल जसे आता जातो देवगडला येतो माझ्यासोबत असतो तो पहिल्यापासून पण तेव्हा मी आणि हर्षल म्हणजे भाईचे व्लॉग बघून ना मी आणि हर्षल आम्ही त्या माहीत असतात आम्ही मग त्या रिअलमी एक्सवर आम्ही 2 व्हीलरवरने असे ब्लॉग बनवायचे असेच. तर म्हणजे चला आम्ही चाललो आता देवगडला असं हर्षल बोलायचो मी बोलायचो आम्ही नाश्ता बिष्टाच्या वेळी थांबलो की म्हणजे असेच आम्ही काय ना काय मस्करीत ब्लॉग बनवायचे. ब्लॉग म्हणजे असे शूटिंग करायचे फक्त शूटिंग करून ठेवायचे आम्ही.
मजा मस्ती. हा मजा मस्ती म्हणून. आणि नंतर मग भाई बोललो तेव्हा म्हणजे माका पण वाटतच होता करायचं आपण. मग भाई बोललो आयफोन घे म्हणून आम्ही आयफोन घेतले आणि मग ते व्लॉग सुरू केलं. पण माका पण आवड होती कारण भाईचं बघून बघून माका पण आवड झाली होती की आपण पण असे बनवायचे. तर मी पैशासाठी व्लॉग बनवित नाही, त्याच्यामुळे मी माझ्या सबस्क्रायबरला सर्वांना रिप्लाय देणारच आहे. त्याच्यासाठी स्पेशल व्लॉग बनवणार आहे लवकरच. आता आम्ही चाललो फिरू का 4-5 दिवस, त्याच्यानंतर मी हजर होय ड्युटीवर. त्याच्यानंतर जेव्हा वेळ असेल आम्ही रिलॅक्स घरी असू म्हणजे आमची सर्व फॅमिली, तेव्हा आम्ही आणि श्रद्धा ठरवलं नक्कीच आम्ही करू. Q&Aचा एक ब्लॉग बनव. हा किंवा याचा नक्कीच व्लॉग आम्ही बनवणार. अजून पण तुमचं काय विचारायचं असतात तर कमेंट करा. विचारा, काहीतरी निगेटिव्ह विचार नको. तर माझा खात्री आहे तुम्ही पॉझिटिव्हच विचारतात. जसं आतापर्यंत प्रेम सपोर्ट आशीर्वाद दिला तसंच कायम राहू दे. आणि हा पाऊस पण मस्त पडलो, जरा पावसाचा आम्ही आनंद घेतो. चला चिपळूण 25. तर मंडळी 1:45 वाजले आणि श्रद्धा बोलला होता तसंच झाला. काय श्रद्धा 2 वाजता जेवूया आणि 2 वाजता जेवणार आहात. आणि आम्ही हॉटेल बघितलं जाता आता लेफ्ट साईडला हॉटेल मस्त मालवणी. चला आपलाच हॉटेल हा मालवणी बघूया. आता मालवणचा हा आपला कोकणातला की काहीच्या बाहेरचे आहेत ते. हॉटेल तर भारी वाटतं. आता बघूया जेवण कसं. हॉटेल तर भारी दिसता मालवणी बघू शकतास. पण आम्ही बाहेर बसलो जरा हवेशीर. आणि मेनू कार्ड श्रद्धाने घेतले ना. तर जेवण येलं आमचं. आणि श्रद्धाची मटन आपला माझी मटन थाळी आहे आणि श्रद्धाची कोळंबी थाळी आहे. कसा बघ टेस्ट. हा ॲव्हरेज. ओके आता आम्ही बघतो ॲव्हरेज आहे का फॅव्हरेज आहे ती. हा चला बघूया मटन कसं. आता बकरा मटन आणि चपाती होते आणि भाकरी होते तांदळाची. तर आम्ही म्हणलं हे खाऊया म्हणतात. सकाळी आम्ही चपाती खाऊन गेलो होतो, त्यामुळे आता म्हणलं भाकरी होती. कशी आहे मस्त मंडळी. चला मस्त मालवणीमध्ये मस्त जेवलो. म्हणजे जेवण मस्त होतं पण जरा तिखट होता. आणि गुगल पे करू केलंय तेव्हा नाव येला परब म्हणून त्यांना विचारलंय कुठचे म्हणून. तर ते बोलले वाडा म्हणून देवगड म्हणजे आमच्या जवळचेच आहेत वाड्यातले परब, पण ते असतात मुंबई का. तर थोडा तिखट होता होय ना श्रद्धा. हो माझा पण मटन मसाला तिखट होता आणि श्रद्धाचा पण. जेवण मस्त होतं म्हणजे फ्रेश होतं मटन असं नाही. कोळंबी स्पायसी होती पण फ्रेश होती ना. जरा स्पायसी होती पण मस्त होतं जेवण. जेवल्यासारखं वाटलं. जरा नाका तोंडातून जरा धूर इलो आणि जरा नाकानं शेंबूड पण इलो चांगलोच. नाक साफ झाला जरा. महाड आता 41 किलोमीटर पुढे रवला. तर मंडळी चला जाऊया. तर मंडळी कशेडी बघतो इलो. मस्त भारी वाटतं काय. भरपूर ऍक्सिडेंट नाही व्हायचे कशेडी घाटात. आता 1 तास त्याच्यामुळे वाचलो असं म्हणतं आणि ऍक्सिडेंट पण कमी झाले. चला लय वाजले. लेट झाला. हा लेट झाला. मंडळी आमका योग उशीर लयच झालो कारण आम्ही शॉपिंग केलं फिरलो त्याच्यामुळे उशीर झालो. आणि आमची बुकिंग उद्याची आहे ला फिस्टा रिसॉर्टची उद्या सकाळची. त्याच्यामुळे आता आम्ही राहूसाठी बाईक फोन केलं की काही चांगला काय हॉटेल किंवा जेवण बिवण आणि राहूची सोय काही चांगली आहे काय. तर बाई बोललो सनशाईन कॉटेज कारण तो स्वीट फॅमिली पण येऊन गेली होती या सनशाईन कॉटेजला. त्याच्यामुळे तो बोललो तरी जा राहूची पण सोय मस्त आणि जेवण पण मस्त असतं. आपला महाराष्ट्र विषयांचं जेवण मस्त असतं. तर खरोखरच मस्त. आम्ही आता घेतलं जेवण किंगफिश आहे. त्याच्यानंतर जेवलो रस्सा आणि सोलकडी मी पिऊन बघले. खरोखर मस्त आहे एकदम भारी आहे. टेस्टी आहे खरोखरच भारी आहे. तर बघूया किंगफिश मस्त वगैरे आमच्या. भूक तर जाम लागली आहे.
तर उशीर झालो. गुड मॉर्निंग मंडळी आणि गुड मॉर्निंग अलिबाग. तर मंडळी आमचं अलिबागचं यो दुसरा दिवस. म्हणजे काल रात्री आम्ही येलो, पण रात्री आम्ही ही रूम दाखवली नव्हती, काय व्ह्यू पण दाखवलं नव्हतं, का रात्रीची वेळ होती. तर व्ह्यू पण मस्त आणि रूम पण भारी आहे. ती सर्व तुमका आम्ही दाखवणार आणि नाश्ता करणार खाली आणि निघणार. अशी रूम आहे, मस्तच रूम होती, AC रूम. बाहेरचा व्ह्यू पण मस्तच हा. आणि एकदम रोड टच हा. हो. आणि या रूमचे सर्व डिटेल तुमका मी कॅप्शनमध्ये देतोय. जर तुमका येऊचं असाल तर तुम्ही कॉल करून बुकिंग करू शकतास आणि मस्त राहू शकतास. आणि जेवण पण मस्त. रात्री आम्ही मस्त सुरमई जेवण जेवलो होतो. गोलम्याची भाजी आणि सोलकढी पण मस्त भारी होती आणि कोळंबीचं रसो. चल श्रद्धा, निघूया ना? निघूया काय? चलो. तर म्हणजे चला बॅगो सर्व ठेवलो आणि तुमका रात्री व्ह्यू दाखवू गावलो नाही. मी सर्व व्ह्यू दाखवतोय. पहिलं तर बघू शकता, आज रात्री राहुलं असतो, म्हणजे आज जर हे स्टे केलं असतं तर नक्की सांगितलं असतं फणसाची भाजी करून द्यावा म्हणून. काय होय. स्विमिंग पूल पण हा बघू शकता. सेल्फी पॉईंट पण हा, तुम्ही फोटो पण काढू शकता. हा. सनशाईन कॉटेज स्विमिंग पूल.